शुक्रवारी रात्री पुणे निगडी इथून एक खासगी आराम बस 35 प्रवासी घेऊन कोल्हापूरच्या दिशेनं निघाली होती. आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ती आराम बस शिरोली MIDCमधील मेनन पिस्टन कारखान्याजवळ आली असताना एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका कारनं आणि दुचाकीनं पाठीमागून खासगी आराम बसला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये आराम बसचा क्लीनर रोहन कुलकर्णी हा जागीच ठार झालाय, तर आराम बसमधील अन्य 16 प्रवासी जखमी झालेत. प्रवीण पुमनाचे, संदीप चलमले, नारायण वाटलेकर, महेश पाटील, ऐश्वर्या गुडकर, सोनाली मोरे, देवराज मोरे, स्वदेश देसाई अशी अपघातातील जखमींची नावं आहेत. आज सकाळी घडलेल्या या अपघाताचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा रुग्णवाहिका व्यवस्थापन अधिकारी महेश जगदाळे, सहव्यवस्थापक विजय भोसले, सागर धनवडे, डॉक्टर पंकज पाटील, धनाजी मोरे, डॉक्टर प्रगती पाटील यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत त्यांना उपचारासाठी CPR इथं दाखल केलंय, तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.